आता ते कुठले कुठले साप विषारी आहेत? हे 4 साप, ज्याला भारतामध्ये बिग 4 म्हणजे 4 प्रमुख विषारी जाती. साप दूध धरतो का? साप दूध पितो का? साप डुलतो का? हे जे गैरसमज आहेत त्याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला माहिती द्या. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी पुंगी वाजवतो आपण सापासमोर, त्या सापाला कानच नसतात. नमस्कार, हेल्थ फाउंडेशनच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत. आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेत नवीन मोरे अर्थात नमो, जे गेली 2 दशकाहून अधिक काळ सर्पमित्र म्हणून काम करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्पाबद्दल, म्हणजे सापाबद्दल जे कुतूहल आहे, जो अभ्यास आहे, की मोनाची दहशत आहे, त्याबाबत आपण काय सांगाल? नक्कीच मित्रांनो, साप म्हटला की आपल्या अंगावर सर्वप्रथम काटा येतो. यस. कारण की आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी जे आपल्याला सांगितलंय तेच आपण पुढे कंटिन्यू करत असतो. बरोबर आहे की एक साप माणसाला चावला तर तो मरतोच, असं समीकरण सगळ्यांच्या मनात बसलेलं आहे. त्याच्यामुळे साप हा सगळ्यांना दहशतीचा विषय वाटतो. मुळात आपण 4थी आणि 5वी मध्ये शिकलोय अन्न साखळी, ज्याला आपण फूड चेन असं म्हणतो. की गवतावर एखादा नागतोडा, नागतोडाला खाण्यासाठी सरडा, सरडाला खाण्यासाठी एखादा साप, सापाला खाण्यासाठी गरुड, अशी पूर्ण अन्नसाखळी असते, ज्याच्यामध्ये आपण स्वतःही आहोत आणि सापही त्या अन्नसाखळीचा एक भाग आहे. साहजिकच आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीची संख्या कमी होते तर एखाद्या गोष्टीची संख्या आपोआप वाढते. जेव्हा एखाद्या गोष्टीची संख्या आपोआप वाढते तर एखाद्या गोष्टीची संख्या कमी होऊन जाते. हे साधं समीकरण आहे जे आपण 4थी 5वी मध्ये सायन्स मध्ये शिकलोय. जर साप मेला किंवा सापांना लोकांनी मारलं, प्रजाती संपली, तर काय होईल? साप जे अन्न खातात, उंदीर असेल, सरडा असेल, बेडूक असेल, त्यांची संख्या आपोआप वाढेल. मग एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकतर कमी होतील किंवा वाढतील. त्याच्यामुळे साप वाचला पाहिजे, म्हणून सर्पमित्र या ठिकाणी अस्तित्वात आहे. बरोबर. म्हणजे साप हा आपल्या म्हणजे अन्न साखळीचा अविभाज्य भाग आहे. नक्की. बरोबर. परंतु सापाबद्दल दहशत आहे, मग ती सिनेमाच्या माध्यमातून असो, कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून असो, आणि ती दहशत जी आहे, ती भीती जी आहे, ती जनमानसामध्ये असते. त्यामुळे साप चावला की मरतो हे तुम्ही सांगितले जात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? नक्कीच. आता तुम्ही सिनेमांचा उल्लेख केला. सिनेमांमध्ये काय झालंय, सिनेमा जेव्हा स्टार्ट होतो, सुरुवात होते, त्यावेळी सिनेमाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं असतं की ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण आपण काय करतो, म्हणजे आपल्या माणसांची काय सवय आहे की आपण हिरोचं अनुकरण करत असतो. म्हणजे राजेश खन्ना जसा वागतो, अमिताभ बच्चन साहेब जसे वागतात, तसे आपण त्यांना फॉलो करायला जातो. म्हणजे सिनेमा आलेले आहेत, दूध का कर्ज म्हणा किंवा नागिन म्हणा, त्या सिनेमामध्ये जी नागिन त्या गुंडांचा बदला घेते, डोळ्यामध्ये त्यांचे पिक्चर सामावून घेते आणि मग त्या विलनचा शोध घेते आणि त्यांना डसते आणि त्यांना मारून टाकते. तर ही जी कथा आहे ती आपल्या कुठेतरी मनात बसलेली आहे. आपण त्याच्याविषयी जाणून घेत नाही की हे खरं आहे की खोटं आहे. आपण ती मनात ठेवतो. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी आपल्याला लहानपणी कथा सांगितलेली असते, ती आपण ऐकतो आणि तिला आपण पुढे कंटिन्यू आपल्या पिढीला दुसऱ्या सांगत असतो. तर ही जी दहशत त्याच्यामुळेच पसरलेली. कारण आपल्या आजीने सांगितलंय की साप आला तर त्याला टेचा, कारण तो विषारी असतो, तो चावला की माणूस मरतो. ही भीती आपल्या मनात जी बसलेली आहे ती सर्वप्रथम काढली पाहिजे. का काढली पाहिजे? कारण आपल्या मनात जो गैरसमज आहे सापांविषयी की कुठलाही साप असतो तो विषारी असतो, तर तसं अत्यंत चुकीचं आहे. चला आपण फक्त आपल्या विभागातला विचार करूया. आता मी समजा खोपोलीमध्ये राहतो, खालापूर तालुक्यामध्ये राहतो किंवा रायगड जिल्ह्यात राहतो, तर आपण या जिल्ह्याचा विचार करूया की ह्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले साप आहेत, त्यामधले विषारी कुठले, बिनविषारी कुठले. आता जर त्याचा ग्राफ किंवा त्याचा संपूर्णपणे जर तुम्ही अभ्यास केला तर फक्त मोजून 4च साप आपल्या जवळपास असे आहेत की ते खूप विषारी आहेत. आणि जे उरलेले साप आहेत ते संपूर्णपणे बिनविषारी आहेत. आता ते कुठले कुठले साप विषारी आहेत, आणि माझ्यामध्ये तर बऱ्याच जणांना साप ओळखता येतात, कदाचित त्या ठिकाणी नावं वेगळी वेगळी असतील. मी मण्यार सापाचं नाव ऐकलं असेल. मण्यार म्हणजे ज्याला ग्रामीण भाषेत सूर्यकांडर असं म्हणतात. ओके, बरोबर. त्यानंतर घोणस, त्याला काही ठिकाणी कांबळ्या म्हणतात, काही ठिकाणी झड कांबळ्या म्हणतात. तर अलिबाग किंवा पेण या विभागात त्याला जोगी या सापाने ओळखला जातं. नाग तर सगळ्यांना माहितच आहे की जो शंकराच्या गळ्यात असतो, त्यामुळे नागाला सगळेच ओळखतात, त्याचा फणा असतो.
आणि एक फुरसे नावाचा साप आहे, की हे 4 साप ज्याला भारतामध्ये बिग 4 म्हणजे 4 प्रमुख विषारी जाती म्हटलं जातं, ते सोडून इतर सर्व साप हे बिनविषारी आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरात येणारा प्रत्येक साप हा विषारी असेलच असं नाही, तो जास्ती करून बिनविषारी सुद्धा असू शकतो. तर ह्या ज्या गैरसमजुती आपल्या मनामध्ये आहेत की साप हा विषारीच असतो आणि तो चावला की माणूस मरतो, ह्या आपल्याला ज्या स्टोरी आपण ज्या बघितल्या सिनेमाच्या मार्फत किंवा आपल्याला ज्या सांगण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे आपल्या मनात ही दहशत बसलेली आहे. बरोबर. आता तुम्ही हा सगळा जो अभ्यास केला, त्या अभ्यासाची सुरुवात म्हणजे सर्पमित्र व्हायची सुरुवात मी कधीपासून केली आणि तुम्हाला या म्हणजे या बाबतीमध्ये इंटरेस्ट का निर्माण झाला? मुळात मी लहान असताना मी डिस्कवरी किंवा नॅशनल जॉग्राफिक चॅनल बघायचो आणि त्याच्यामध्ये तर प्राण्यांविषयी आपण बघायचो. तर साप जेव्हा मी टीव्ही मध्ये बघितला, तर एक वेगळेपणा वाटला मला. किंवा आपल्या त्यावेळी म्हणजे आता येत नाही, गारुडी यायचे साप घेऊन, हो, गारुड्यांचे बरोबर. खेळ चालायचे. तर त्यावेळी एक वेगळी मजा होती. लहान होतो आपण, अरे हे काहीतरी जरा इंटरेस्टिंग वाटते आणि भारी वाटते जरा. थ्रिल. थ्रिल होतं आणि मजा वाटते. कारण का कुठलीही गोष्ट आपण करताना तो एक छंद म्हणून आपण बघतो. तर तोच छंद सामाजिक स्वरूपात कसा बदलतो हे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिक त्याचं बघतो, म्हणजे प्रॅक्टिकल स्वरूपात जेव्हा आपण काम करतो, त्यावेळी लक्षात येतं की बाबा हा छंद नसून तर ही एक पूर्णपणे सामाजिक सेवा आहे. क्या बात. म्हणजे सामाजिक म्हणण्यापेक्षा पर्यावरणाची निसर्गाची सेवा आहे असं म्हणायला अर्थातच अर्थातच. आता नवीनजी तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की साप डूब धरतो का, साप दूध पितो का, साप डुलतो का, हे जे गैरसमज आहेत त्याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला माहिती द्या आणि नंतर आपण सविस्तर बोलू. पहिल्यांदा काही गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करू. व्हेरी इंटरेस्टिंग. की जसं मी मगाशी सिनेमांचा उल्लेख केला, सिनेमांमध्ये आपण जे बघतो ते आपण खरं मानतो. सिनेमांमध्ये काय होतं, आता आपण नगीना सिनेमाचा एक उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये अमरीश पुरी हा सपेरा दाखवलाय. तो त्याची बीन वाजवून श्रीदेवीला, म्हणजे श्रीदेवी ही एक सापाचं रूप धारण केलेलं एक महिला असते, की जी मुळात साप असते पण ती महिलेच्या स्वरूपात वागत असते. तर आता ह्या ज्या फिक्टिशियस स्टोरी आहेत, म्हणजे काल्पनिक स्टोरी आहेत, तर त्या आपण सिनेमांमध्ये बघतो आणि त्याला फॉलो करतो. पण मुळात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी पुंगी वाजवतो आपण सापासमोर, त्या सापाला कानच नसतात. हो हो. सापाला कान नसतात म्हणजेच काय, की साप हा आवाज म्हणजे ध्वनी असतो तो ऐकू शकत नाही. तर तो काय ऐकतो, तर त्याला आवाज कसा येतो. आता ज्याला कान नसतील तर त्याला निसर्गाने काही ना काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. बरोबर. तर जे व्हायब्रेशन असतं, समजा एखादा साप जमिनीवर आहे, तर आपल्या पावलांचं व्हायब्रेशन किंवा गाडी गेल्याचं एक व्हायब्रेशन आहे, जमिनीचं कंपन आहे, त्या कंपनाला तो फील करतो आणि त्याला वाटतं की इथे काहीतरी आहे. त्याला डोळे आहेत त्यामुळे त्याला दिसतं, त्याला तो गंध म्हणजे स्मेल तो घेऊ शकतो, तो श्वास घेऊ शकतो, तो खाऊ शकतो, त्याला जीभ आहे, त्याला कान सोडून मग त्याला हात नाहीयेत, त्याला पाय नाहीयेत, बाकी सर्व अवयव आहेत त्याला, पण त्याला कान नाहीयेत. कान नसल्यामुळे त्याला पुंगीचा आवाज येऊ शकत नाही. तर मग प्रश्न असा उभा राहतो की तर मग तो डुलतो का. येस, व्हेरी सिंपल. कान नाही तर डोळे तर आहेत. बरोबर. आणि जो सपेर आहे म्हणजे जो ज्याला काय म्हणतो स्नेक चार्मर, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, गारुडी ज्याला म्हणतो आपण, तो गारुडी काय करतो, जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तो जी बीन आहे, जी पुंगी आहे, तो फक्त सरळ ठेवत नाही, तर तो अशी गोल फिरवतो. गोल फिरवल्याने त्या सापाचं जे लक्ष आहे त्या पुंगीच्या दिशेने जातं. तुम्ही पुंगी सोडा, एखाद्या घरातलं लाटणं घ्या आणि सापाच्या समोर म्हणजे नागाच्या समोर असं फिरवा, त्या लाटण्याच्या दिशेने तो फिरणार. हातात रुमाल असेल, रुमाल असा जर तुम्ही फिरवला तर ज्या ज्या ठिकाणी रुमाल जाईल त्या त्या ठिकाणी त्याचं लक्ष जाईल. तुम्ही उजवीकडे गेलात तर उजवीकडे लक्ष, डावीकडे गेलात तर डावीकडे लक्ष. त्यामुळे त्याचं जे लक्ष असतं ते मुवमेंटकडे, हालचालींकडे असते. पुंगीचा आवाज त्याला येत नाही. आता जे गारुडी आहेत ते पोटा पाण्यासाठी लोकांना वेडे बनवतात आणि पैसे कमवतात, त्याच्यामुळे कान नसल्यामुळे त्याला ऐकायला येत नाही. बरोबर. आता हा एक मुद्दा झाला, म्हणजे तो डुलतो त्याच्यावर. दुसरं दूध पाजतात त्याचं काय. बघा, मुळात साप हा कम्प्लिटली आपल्या भाषेत जर म्हणायला गेलं तर हा नॉन व्हेजिटेरियन आहे. म्हणजे कार्निव्हरस ज्याला म्हणतो आपण, की ते फक्त मांस खातात. म्हणजे उंदीर, बेडूक, इतर साप, अंडी
पक्ष्यांची. त्याच्यामुळे काय होतं, दूध जर समजा तो साप चुकून प्यायला, आता चुकून का पितो त्याला पण एक कारण आहे. जेव्हा नागपंचमीचा सण असतो, नागपंचमीच्या सणाला जे गारुडी असतात ते काय करतात, नाग पकडून आणतात, त्याचे विषदंत पूर्णपणे काढून टाकतात आणि त्याच्या विषाची जी एक पिशवी असते, थैली, ती पूर्णपणे काढून तिथे शिवून टाकतात. सापाला 1-2 वेळा दात येऊ शकतात, पण त्याचे विषदंत पूर्णपणे जर निकामी केले तर तो खाऊ शकत नाही. का? कारण त्याला खाण्यासाठी, पचनासाठी विष हे फार उपयोगाचं असतं. जसं आपल्या माणसाला रक्त महत्वाचं आहे, तसंच विष हे अन्न पचनासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. जर त्याच्यामध्ये विष नसेल तर त्याच्या पुढ्यामध्ये तुम्ही पंचपक्वान्न ठेवलं तरी तो खाऊ शकत नाही. मग त्यामुळे तो पाणीही पित नाही, बरेच महिने उपाशी त्याला ठेवतात गारुडी. आणि मग अशा वेळी, नागपंचमीच्या वेळी, समजा त्याच्या समोर एखादं काही वाटीमध्ये दूध ठेवलं तर तो चुकून पाणी समजून तो पिऊ शकतो. आणि ते दूध पिल्याने काय होईल, दूध पिल्याने त्याला पूर्णपणे जुलाब होतील, त्याचं स्ट्रक्चर पूर्ण बदलणार आणि त्या जुलाब झाल्याने हळूहळू तो मरणाच्या दिशेने जाईल आणि तो मरून जाईल. नवीनजी, मगाशी तुम्ही बोलता बोलता आम्हाला सांगितलं, म्हणजे किंवा प्रेक्षकांना सांगितलं बिग 4, त्याच्यामधल्या नाग या विशेष प्रजातीला तुम्ही थोडंसं हायलाइट केलं. बाकीचे 4 मधले बाकीचे कुठे आहेत? आता बिग 4 म्हणजे काय की भारतामध्ये आढळणाऱ्या 4 विषारी जाती ज्याला आपण बिग 4 म्हणतो. त्याच्यामध्ये कुठल्या आहेत? मण्यार, कॉमन क्रेट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये त्याला करेत असं म्हणतात, आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला सूर्यकांडर, बरोबर. त्यानंतर घोणस, त्याला रसेल्स वायपर असं म्हणतात. रसेल्स वायपर हा अत्यंत विषारी साप आहे. याला आपल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी कांबळ्या, तर काही ठिकाणी झड कांबळ्या, तर पेण, अलिबाग या ठिकाणी जोगी या सापाने नावाने ओळखलं जातं. तिसरा नाग, त्यानंतर फुरसे. फुरसे हा दिसायला फार छोटा आहे पण तो तितकाच विषारी आहे. तर ह्या 4 प्रमुख विषारी जाती, म्हणून त्याला भारतामध्ये बिग 4 असं म्हणतात, बरोबर. तर ह्या जाती सोडल्या तर इतर जेवढ्या पण जाती आहेत, तर एकतर त्या निमविषारी आहेत. निमविषारी म्हणजेच काय की ते मानवासाठी तर बिनविषारी आहेत, बरोबर, पण ते जे अन्न खातात, म्हणजे एखादा साप जर बेडूक खातोय किंवा झाडावरची पाल खातोय तर त्याच्या भक्ष्यासाठी तो थोडाफार विषारी, थोडासा विषारी. आणि एक जाती ते पूर्णपणे बिनविषारी की ज्याच्यामध्ये अजिबातच विष नाही. बरं, झालं बिग 4 म्हणजे प्रमुख विषारी जाती, त्यानंतर निमविषारी आणि एकदमच बिनविषारी. तुम्ही जे मण्यार म्हणालात, बरोबर, कॉमन क्रेट, याबद्दल एक गैरसमज असा आहे की तो साप जर चावला तर आपण सूर्योदय पाहू शकत नाही, की तो साप चावला तर सूर्यास्त पाहू शकत नाही. नेमकं यामागचं लॉजिक काय? बघा, प्रत्येक गोष्टीला, म्हणजे प्रत्येक अंधश्रद्धेला ना एक सायन्स आहे त्याच्या मागे. सायन्स, येस, याच्यामध्ये पण सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीत एक सायन्स आहे. ओके, फक्त आपण त्या नजरेने बघत नाही. येस, जो शिकलेला आहे तो त्या नजरेने बघतो. ओके, आणि ज्याला माहित नाही तो परंपरागत वागतो. पण त्याचं कारण असं आहे, बघा, मण्यारला आपल्याकडे काय म्हणतात, सूर्यकांड, बरोबर. म्हणजेच काय की रात्री साप चावला तर सकाळी सूर्य उगवण्याच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, असं आपल्या जनमानसामध्ये ही पसरलेलं आहे. ओके, पण त्याचं कारण असं आहे की सूर्यकांडर म्हणजे मण्यार, कॉमन क्रेट, हा एक निशाचर साप आहे. म्हणजे हा फक्त आणि फक्त रात्रीच येतो. येस. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये काय होतं प्रॉब्लेम, झोपड्याच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे बेड असतील, ते काही ठिकाणी नसतात. लोक जमिनीवर झोपतात आणि घरं एवढी पक्की नसतील कदाचित, आणि हा साप त्याचं भक्ष्य शोधण्यासाठी जेव्हा घरामध्ये येतो आणि एखादी व्यक्ती झोपली असेल तर त्याचा चुकून हात किंवा पाय झोपताना पडला सापाच्या अंगावर, तर साप त्याला चावतो. आणि या सापाची विशेष गोष्ट अशी आहे की हा साप इतका हळुवारपणे चावतो, म्हणजे चावताना त्याचे दात इतके हळुवारपणे आपल्याला टोचतात की आपल्याला असं वाटतं की एखादा मुंगळा किंवा एखादी मुंगी चावून आपल्याला गेली असेल. ओके, आणि आपण त्या झोपेमध्ये हात झटकून परत झोपतो. ओके, हा साप भारतामधला सगळ्यात जहाल विषारी साप आहे.
तरी सुद्धा या सापाचं जे विष आहे ते पसरण्यामध्ये थोडा वेळ लागतो. मग जेव्हा आपल्याला झोपेमध्ये हा साप चावलाय, समजा 12 वाजता साप आपल्याला रात्री चावला किंवा 12च्या नंतर 1-2 ला चावला, तर चावून तो आपल्याला गेला आणि आपल्याला कळालं नाही की साप चावून गेलाय. हळूहळू त्याचं विष आपल्या शरीरामध्ये भिनायला लागतं. भिनायला लागल्यानंतर ग्रामीण भागामध्ये कदाचित गाड्या उपलब्ध नसतील, आपल्याला ॲम्ब्युलन्स अवेलेबल नसेल, तर तो जो वेळ ती दिरंगाई आहे ट्रीटमेंटसाठी ती निघून जाते. आणि त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये, त्या विशिष्ट वेळेमध्ये जर रुग्णाला उपचार मिळाले नाही तर त्याचा मृत्यू होतो. तर तोपर्यंत सूर्योदय तर होणारच. त्याचं कारण हेच की बाबा सूर्य उगवण्याच्या आत म्हणजे की त्या विशिष्ट वेळेमध्ये त्याचा इलाज जर केला तर तो वाचणार आणि जर नाही केला तर त्याचा मृत्यू अटळेल, असं त्याच्या मागचं सायन्स आहे. सूर्य उगवण्याच्या आत म्हणजेच काय की त्या विशिष्ट वेळेमध्ये त्याचा उपचार करणे गरजेचं आहे, कारण तो साप पूर्णपणे निशाचर आहे. तुम्ही म्हणतो तसं त्याला एक सर्टन स्पॅन मिळतो, टाइम स्पॅन मिळतो, त्याच्यामध्ये तो ते विष वाटतो. मग घोणच्या बाबतीत काय? आता घोणसचं कसं आहे, मण्यार आणि नाग या दोन्ही सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष आहे, न्यूरोटॉक्सिक वेनम. न्यूरो जे आपल्या मज्जा संस्थेवर म्हणजे मेंदूवर आघात करतात, आणि घोणस आणि फुरसे हे दोन्ही सापांमध्ये ह्युमोटॉक्सिक जे आपल्या रक्तावर आघात करतात. दोन्ही विषांमध्ये फरक आहे. जे मेंदूवर आघात करणारं विष आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लकवा मारू शकतो, आपल्याला अटॅक येऊ शकतो, आपला बीपी अत्यंत हाय होऊ शकतो, अर्धांग वायूचा झटका येऊ शकतो, या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्युमोटॉक्सिक मध्ये काय होतं की चावला साप लगेच विष पसरण्यामध्ये सुरुवात होते विदिन अ सेकंड. आणि आपल्या रक्तावर आघात करतं. त्यामुळे आपला समजा आपल्या बोटाला साप चावला तर तो बोट आपल्याला कापून काढावं लागतं, गँग्रीन होऊ शकतं. तर अशा गोष्टी आहेत. हा दोन्ही विषयामध्ये हा फरक, रक्ताच्या गुठळ्या पण होऊ शकतात. ते ह्युमोटॉक्सिक मध्ये त्याचं जास्त पॉसिबिलिटीज आहेत. तर आता तुम्ही म्हणाले दोन म्हणजे ह्युमोटॉक्सिक आणि न्यूरोटॉक्सिक, या दोघांचा इलाज कसा? बघा, आपल्या भारतामध्ये जे प्रतिसर्प विष आहे अँटी स्नेक वेनम, हे प्रत्येक सापासाठी वेगळं नाहीये. तुम्हाला नाग चावला तरी एकच औषध आहे, तुम्हाला घोणस चावला तरी एकच औषध आहे. त्यांचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. म्हणजे रुग्ण ची जी स्थिती आहे, परिस्थिती चावल्यानंतरची, साप चावल्यानंतरची, ती कशी आहे, तो ओके आहे की तो बरा नाहीये, घाबरलेला आहे, किंवा तो क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये प्रमाण तुमचा कमी जास्त होऊ शकतं अँटीवेनम डोसेसचं. तर हा जो इलाज आहे हा संपूर्णपणे आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण याचा इलाज असतो. जेव्हा तुम्हाला साप चावतो, म्हणजे चावेल, कुणालाही चावेल, कुठल्याही रुग्णाला, त्यावेळी त्याला विदिन अ सेकंड म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. आता हॉस्पिटलाइज करणं, त्याहीपेक्षा काही लोक म्हणतात की झाडफूक किंवा मांत्रिक, बरोबर, हा जो विषय हा काय? आता बघा, अंधश्रद्धा अजूनही आपल्या मनातून गेलेली नाही. बरोबर, म्हणजे आपली पहिलीच पिढी पकडून चालू आहे की आता शिकायला लागले. बरोबर, आपले जुने जमान्यातली लोक अजूनही आहेत की ह्या गोष्टींवर पूर्णपणे विश्वास ठेवतात. म्हणजे साप चावला की त्याला दवाखान्यात न नेता जवळपासच्या मांत्रिकाकडे ते घेऊन जातात. तर मांत्रिक काय करतो? मांत्रिक झाडफूक करतो, त्याच्याकडे जे काय जडीबुटी असेल तो त्या ठिकाणी जखमेवर लावतो. जर साप बिनविषारी असेल तर त्याचा तुक्का बसला, तर त्याचा तुक्का बसला तर तो चालून गेला. पण जोच विषारी असेल तर तो वाचूच शकत नाही झाडफुक्याने, त्यामुळे तो मरणार. मग त्याचं कारण तो वेगवेगळे देऊ शकतो. तर तसं नका, तुम्ही लेट आणलं किंवा असं झालं झाला किंवा काही झाला, त्याच्याकडे त्याचे उत्तर रेडी असतात. तर मांत्रिकाकडे जाणं हे आता बऱ्यापैकी म्हणजे कमी झालेलं आहे. पण अजूनही गाव खेड्यामध्ये अशा गोष्टी सर्रासपणे होतात. पण नवीनजी, काही वेळेला बिनविषारीचा म्हणजे फॉर एक्झाम्पल धामण आणि नाग एकसारखेच दिसतात. बरोबर. नंतर अजगर आणि घोणस एकसारखेच दिसतात. किंवा दोन्ही एकसारखे म्हणजे दिसत जरी असले तरी दोघांचे गुण वेगळे. बिलकुल. आणि मग कधी नाग साप चावल्यानंतर माणूस इलाज केल्यानंतर जगतो किंवा उपचार केल्यानंतर त्याच्या स्थितीमध्ये सुधारणा होते. पण धामण चावून सुद्धा किंवा बिनविषारी साप चावून सुद्धा लोक का मरतात?
बघा आता सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. काही लोक तर साप बघून सुद्धा मेलेले. हो हो. म्हणजे काही लोकांना फोबिया असतो, उंचीवरचा फोबिया. मांजर बघितली तर घाबरतात, कुत्रा बघून घाबरतात. हा जो फोबिया म्हणजे ही जी भीती आहे मनात बसलेली, ही भीती तुमचा घात करू शकते कधी. तुम्ही एखाद्याला प्रँक करायला जा, साप एखादा नकली साप घेऊन त्याच्या अंगावर टाका, त्याला अटॅक येऊ शकतो. साप चावला रे चावला, सगळ्यात प्रथम गोष्ट आपल्या मनात होते की आपल्याला अति प्रचंड भीती वाटते. का की आता आपण मरणार, आपला बीपी शूट होतो, बीपी हाय होतो, आपला अंगाचा थरकाप होतो. प्लस आपल्या आजूबाजूची जी 4 लोक असतात ती आपल्याला जास्त घाबरवतात, आपल्याला जास्त पॅनिक करतात, स्वतःही पॅनिक होतात, आपल्या कुटुंबांना पॅनिक करतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जे मनावर जो परिणाम होतो आणि त्याच्यानेही आपला म्हणजे मृत्यू होण्याचे चान्सेस आहेत. बीपी तुमचा खूप वाढला तर तुम्हाला अटॅक येऊ शकतो. साप बिनविषारी विषारी याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही सापाचं नाव घेऊनच तुमच्या अंगामध्ये थरकाप सुरू होतो. आता हे विषारी साप चावल्यानंतर काही लक्षणं सांगा. बिलकुल. की आणि लक्षणानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात किंवा जवळच्या मोठ्या रुग्णालयात जाणंच गरजेचं आहे, ते तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की साप चावल्यानंतर काय करावं याच्यापेक्षा काय करू नये. येस, हे फार महत्वाचं आहे. कारण की आपली लोक ही असं काही करायला जातात म्हणजे ते म्हणजे बऱ्याच चुकीच्या गोष्टी आहेत. हो. आता आवळपट्टी जी बांधली जाते साप चावल्यानंतर ती आता पूर्णपणे बंद केली. कारण की ती आवळपट्टी बांधण्याची प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपले अवयव गमावावे लागतात. त्याच्यामुळे ती सरकारनेच म्हणूया आपण ती बंदच केलेली आहे. तर ती बिलकुल करू नये. सगळ्यात महत्वाचं आहे की जसं मी मगाशी म्हणालो की मांत्रिकाकडे तांत्रिकाकडे घेऊन जाण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. जो कोणी रुग्ण आहे त्याला इतका धीर द्यायचा, तुम्ही खोटं सांगितलं तरी चालेल की साप बिनविषारी आहे, गुड, बिलकुल सांगा, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या फॅमिलीला धीर द्यायचा की काही होणार नाही. प्रथम तुम्ही त्या रुग्णाला असं कम्फर्टेबल त्याचा झोन निर्माण करा की त्याला असं वाटलं नाही पाहिजे की त्याला विषारी साप चावलाय. आणि क्षणाचाही विलंब न लावता प्रथमतः त्याला हॉस्पिटलाइज करायचंय. मग तुमच्या आजूबाजूला सरकारी असेल प्रायव्हेट असेल कुठेही घेऊन जा, त्याला तुम्हाला हॉस्पिटलाइज करणंच गरजेचं आहे, कुणाचंही न ऐकता. काही लोक म्हणतात की बाबा हा साप मारून घेऊन जाऊया, डॉक्टरांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. म्हणजे सगळ्या सापाला एकच तुम्हाला बिनविषारी साप जरी चावला, डॉक्टरांना माहित नसेल तर अँटीव्हेनम डोस चालू करतात. प्रथम आधी बघतात ह्याची कंडिशन, लक्षणं बघतात, ब्लड टेस्ट आहे, सीटीबीटी टेस्ट म्हणतात त्याला. सीटीबीटी टेस्ट म्हणजे काय असतं? ती ब्लड क्लॉटिंग टेस्ट असते. एक तुमचं ब्लड घेतलं जातं आणि ते विशिष्ट वेळेसाठी ठेवलं जातं. जर ते गोठलं तर समजायचा साप बिनविषारी आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज होऊ शकतो. म्हणजे रक्त गोठलं तर तो बिनविषारी, आणि रक्त गोठलं नसेल त्या टाइम मध्ये तर तो साप विषारी किंवा जे काही चावलंय त्याच्यामध्ये विष असू शकतं असा अंदाज असतो. तर हे हिमोटॉक्सिक न्यूरोटॉक्सिक मध्ये जरा गडबड होऊ शकते. तर ज्यावेळी तुम्हाला साप चावला त्यावेळी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलाइज होता तेव्हा डॉक्टर हा विचार करत नाही की तुम्हाला धामण चावले की नानेडी चावले. त्यांना त्याचा इतका अभ्यास असेलच असे नाही, ते अँटीव्हेनम डोस चालू करतात, ट्रीटमेंट सुरू करतात. नवीनजी, तुम्ही मगाशी म्हणालात काय करू नये. बरोबर, काय करू नये याबद्दल माझ्या मनात एक शंका आहे. बरेचसे सिनेमे असतील किंवा काय मी ऐकलेल्या कथा असतील, त्याच्यामध्ये लोक सांगतात की तिकडे अशी एक कट मारायचं, नंतर त्याच्यामध्ये म्हणजे असं करायचं, म्हणजे काय त्याला नेमकं म्हणता येते, परंतु तोंड लावायचं, त्याच्यातून ते रक्त ओढून घ्यायचं, रक्त थुकायचं वगैरे असा जो काही प्रकार असतो तसं आहे का? आणि त्याबद्दल जे गैरसमज आहेत त्याबद्दल काय? हा तर फार म्हणजे गमतीदारच प्रश्न आहे. सिनेमामध्ये आपण बघतो की हिरोईनला साप चावलेला आहे, हिरो जातो आणि त्या हिरोईनचा असा हात घेतो आणि विष काढण्याचा प्रयत्न करतो, थुंकतो विष, परत घेतो, परत थुंकतो, परत हात घेतो, परत विष थुंकतो. याच्याने चला आपण असं एक थोडंसं मानून चालूया की बाबा याच्याने काहीतरी परिणाम होत असेल. पण समजा तो जो हिरो आहे तो जर गुटखा खात असेल किंवा जो पान मसाला खात असेल, म्हणजे अर्थातच त्याच्या
तोंडामध्ये छाले पडणार. येस. छाले म्हणजेच काय, तर जखमा. जखमा आहे. तर ते जे विष आहे ते त्याच्या शरीरात प्रवेश करू शकतं. का, तर त्याच्या तोंडामध्ये छाले आहेत म्हणजे आतमध्ये जखमा आहेत. तर त्या जखमाच्या, त्या रक्ताच्या थ्रू ते विष जाऊ शकतं. त्यामुळे हा काय म्हणतात, हा बावळटपणा करण्यापेक्षा, ह्या गोष्टी करण्यापेक्षा, किंवा आपण एखादा कट करतो, साप चावला आपल्याला बोटाला, समजा चुकून आपली नस कापली गेली, नस कापली, तर ते काय होईल माहितीये का, कुछ नहीं और ग्लास थोडा बारा नाही, बीक नको कुत्रावर. हा म्हणजे काय, समजा बिनविषारी साप चावलाय आणि तुम्ही स्वतःची नस कापून घेतली, तर त्या सापाचं तर विष नव्हतंच आणि तुम्ही नस कापल्यामुळे तुमचा जीव जाईल. त्यामुळे अशा मूर्खपणाच्या गोष्टी करायच्या नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की काय करण्यापेक्षा काय करू नये हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि एक करणं म्हणजे डॉक्टरकडे त्या पेशंटला घेणार, डॉक्टरकडे जाणार. बरोबर. येस. म्हणजे आपल्याला हाय बाय करायला वेळच नाहीये तिकडे. पेशंटला डायरेक्ट घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये. पॅनिक न होऊ देता. पॅनिक तर त्यांच्या फॅमिलीला पण करायचं नाही आणि फॅमिलीला पण सांगायचंय की बाबांनो, गोंधळ गडबड करायची नाही, तुमच्या मुलाला काही झालेलं नाहीये. आणि मला तर असं वाटतंय, म्हणजे माझा असा ठाम विश्वास आहे की साप चावून माणूस मेला नाही पाहिजे. कारण की आपल्याकडे ना सुरुवातीचा जो 1 तास आहे, म्हणजे आपण त्याला गोल्डन आवर, आम्ही त्याला त्या भाषेमध्ये गोल्डन आवर असं म्हणतो. त्या वेळेमध्ये जर पेशंटचा इलाज झाला ना, तर त्याला 100% आपण वाचवू शकतो. आता अजून एक माझी शंका अशी आहे की साप डूक धरतो. व्हेरी गुड. किंवा साप आपल्या मागे येतो, त्याच्या मागचं लॉजिक काय? आता साप डूक धरतो हा फार गमतीदार प्रश्न आहे आणि याच्या मागेही खूप मोठं सायन्स आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की सापांचा जेव्हा मिलन काळ असतो, मेटिंग पिरियड, तर त्यावेळी जी एक मादी असते ना, तर ती मादी एक स्त्राव सोडत असते तिच्या शरीरातून. त्या स्त्रावाला एक विशिष्ट गंध असतो, म्हणजे वास असतो. त्या गोष्टीवर, त्या सोडलेल्या स्त्रावावर मी जर पाय दिला चप्पलेने आणि ती चप्पल घेऊन जेव्हा मी घरी जातो आणि माझ्या दारात ती चप्पल काढतो, त्या चप्पलेच्या गंधाला आकर्षून तो तिथला नर साप तिथे येऊ शकतो. आपल्याला काय वाटतं, मी अमुक सापावर पाय दिला होता चुकून, तर तो साप माझा बदला घेण्यासाठी माझ्या घरापर्यंत आला. कदाचित तुम्ही नानेडीवर पाय दिला असेल, पण आलेला साप धामण असेल, तर आपण एवढा विचार करत नाही तो साप असेल. आपण काय म्हणतो, साप आला, ह्याने माझा डूक धरला, ह्याने माझा पिछा केला, हा माझ्या मागावर आला, तर हा मला येऊन मला चावणार. पण त्याच्या मागचं कारण इतकं मोठं आहे की मिलन काळामध्ये जेव्हा तो स्त्राव सोडलेला असतो, त्याच्यावर माझा चुकून पाय पडला आणि तो साप त्या स्त्रावाला आकर्षित होऊन माझ्या घरापर्यंत पोहोचला. विषारी सापाचं पिल्लू जर असेल तर ते नेमकं म्हणजे त्याच्यामध्ये पण विष असतं का? आणि लहान साप चावला तर त्याचे परिणाम वेगळे असतात, मोठा साप चावला तर परिणाम वेगळे असतात, की दरवेळेला साप चावला की तो विष दंत किंवा ते विष टाकतो, असं काही आहे का? कसं आहे, विषारी सापाचं जे पिल्लू आहे हे विषारीच असतं. जन्मल्यापासून ते विषारीच असतं, त्याच्यामध्येही तेवढंच विष असतं. पण काय होतं, एक अल्पवयीन साप म्हणजे जुवेनाईल साप आणि एक मॅच्युअर्ड साप यांच्या थिंकिंग मध्ये फरक आहे. एखादा छोटासा साप असेल, तो ज्यावेळी आपल्याला चावतो तर त्याला इतकं कळत नाही की विष किती सोडायला हवं. त्याला अक्कल नसते. आपल्या साध्या भाषेत जर बोलायला गेलं, त्याला एवढी अक्कल नसते की आपल्याला बाबा अन्न पचनासाठी विष हवंय, तर तो बेधडक सोडू शकतो विष. आणि एका मॅच्युअर्ड सापाला अक्कल असते की त्याला कळतं की किती विष सोडलं पाहिजे. रागाच्या भरात साप जास्त विष सोडू शकतो. खूप ॲग्रेशन मध्ये असेल, खूप तापलेला असेल, तर तो विष जास्त सोडू शकतो. पण लहान सापामध्ये आणि मोठ्या सापामध्ये हाच फरक आहे की लहान सापाला एवढी अक्कल नसते, तो बेधडक विष सोडू शकतो, आणि मोठ्या सापांमध्ये थोडी अक्कल असते, त्यामुळे तो त्याला कळतं की किती सोडलं पाहिजे किंवा नाही. त्याच्यामुळे असं म्हणतात लोक की छोटा साप फार विषारी असतो. छोटाही तितकाच विषारी आणि मोठाही तितकाच विषारी. फक्त विषचं प्रमाण, मात्रा जी आहे, म्हणजे प्रमाण जे आहे सोडण्याचं, ते प्रत्येक सापावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. पण कधी कधी असं पण होऊ शकतं की साप चावू शकतो पण त्याचं विष त्याने सोडलेलं नसतं, ज्याला आपण ड्राय बाईट असं सुद्धा म्हणू शकतो. बरं. आता शेवटचा टप्प्याकडे येताना महत्वाचा मुद्दा की विषारी साप चावला
की त्याचे दाताचे वण जे असतात ते कसे असतात आणि बिनविषारी साप तर त्याच्या दाताचे वण कसे असतात? आता बघा, बिनविषारी साप जे असतात त्यांना विषदंत नसतात, म्हणजे फँग्स नसतात. त्यांना झिगझॅग स्वरूपामध्ये असे अनेक दात असतात की जे आतल्या दिशेने करवतीसारखे. छोटे दात असे भरपूर त्यांना दात असतात आतल्या दिशेने. त्याच्यामुळे जेव्हा बिनविषारी साप चावतो त्यावेळी जर आपण त्याचं निरीक्षण केलं त्या बाईटचं, तर अनेक दात चं निशाण आपल्याला दिसून येतं की एक मोठी जखम होते की ज्याच्यामध्ये कळतं की बाबा ह्याला अनेक दात आहेत. पण जेव्हा बिनविषारी साप जेव्हा विषारी साप आपल्याला चावतो तर विषारी सापाला कसे विषदंत असतात, फँग्स असतात, ते सुद्धा आतल्या दिशेनेच वळालेले असतात. तर सापाच्या विषदंताच्या आजूबाजूलाही काहीसे दात असतात. तर कधी कधी 2 तर कधी कधी 3 अशा प्रकारच्याही खुणा आपल्याला दिसू शकतात. बरोबर. नवीनजी, आज तुम्ही माझ्या मनातले एक प्रेक्षक म्हणून, एक तुमच्या मनाला सर्पमित्र म्हणून माझ्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन केलं, ते पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून. अंधश्रद्धेचं तुम्ही पूर्ण अंधश्रद्धा मनातून काढून टाकलेत. परंतु आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल स्पेशली? आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माझं एवढंच सांगणं आहे की ज्याप्रमाणे मी सर्पमित्र म्हणून काम करतोय, म्हणजेच काय तर एखाद्याच्या घरामध्ये जेव्हा साप येतो त्यावेळी ते लोक आम्हाला कॉल देतात की बाबा आमच्याकडे साप आलाय, तर तो तुम्ही रेस्क्यू करून घेऊन जा. तर अशा प्रकारे तुमच्या घरात सुद्धा एखादा साप आला किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला एखादा साप दिसला तर तुम्ही स्वतः त्या सापाला पकडायला जाऊ नका. कारण तुमच्यामध्ये कदाचित ते स्किल नसेल किंवा तुम्हाला ते प्रॅक्टिकल माहीत नसेल, तर तुम्ही त्याचा अगोदर अभ्यास करा. विना अभ्यास कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका, त्यामुळे अपघात होऊ शकतात. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुमच्या आजूबाजूच्या सर्पमित्रांचे नंबर गोळा करा, तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या घराच्या जवळपास ते लावा आणि साप तुमच्या घराच्या जवळपास आला तर सर्वात प्रथम तुम्ही सर्पमित्रांना बोलवा. धन्यवाद. नवीनजी, धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आमच्याशी जसा संवाद साधलात, प्रेक्षकांशी देखील संवाद साधलात. प्रेक्षकांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला त्या विचारा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.